नमस्कार, सुमन्स किचन मध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण गुळ घालून गव्हाच्या पिठाचे पौष्टिक असे खुसखुशीत शंकरपाळे कसे बनवायचे ते पाहणार आहोत। रेसिपीला सुरुवात करण्याआधी तुम्हाला एक निवेदन आहे, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब जरूर करा आणि हो, रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता आपल्याला गव्हाच्या पिठाची शंकरपाळी बनवायची आहे आणि शंकरपाळी बनवण्यासाठी आपल्याला एक मिश्रण तयार करायचं आहे। तर त्या मिश्रणासाठी आपण काय काय घेतलेलं आहे ते बघूया। तर इथे अर्धी वाटी सेंद्रिय गूळ घेतलेला आहे, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी साजूक तूप आणि अर्धा चमचा इथे साखरेत बारीक केलेली वेलची पूड घेतलेली आहे, चिमूटभर मीठ घेतलेलं आहे। आता मिश्रण तयार करायचं त्यासाठी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलं आहे। यामध्ये घालायचं आहे आपल्याला दूध, त्यानंतर घालायचं आहे तूप आणि तूप घातलं की लगेच आपल्याला घालायचं आहे गूळ। गूळ फक्त आपल्याला दूध आणि तुपामध्ये विरघळून घ्यायचं आहे, वितळून घ्यायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटांमध्ये गूळ पूर्णपणे वितळलेला आहे। आता गॅस बंद करायचा आणि हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। तर इथे शंकरपाळ्याचं जे मिश्रण बनवलेलं ते पूर्णपणे थंड झालेलं आहे। आता इथे मी मोठं भांड घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 4 वाटी गव्हाचं पीठ। पीठ आपल्याला हे चाळूनच घ्यायचं आहे। आता पीठ घातलं की यामध्ये घालायचं आहे आपल्याला चिमूटभर मीठ, कारण कोणताही गोडाचा पदार्थ असला की त्यामध्ये चिमूटभर मीठ घातलं की तो आणखीनच चविष्ट होतो। यामध्ये घालायची आहे वेलची पूड। आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स केलं की आपल्याला हे मिश्रण अगदी थोडं थोडं घालायचं, खूप एकदमही घालायचं नाही, थोडं थोडं घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं आहे। असं थोडं थोडं घालून घेतलं की आपल्याला व्यवस्थित मळता येतं। एकदम जास्तीचं जर घातलं तर आपल्याला हे पीठ मळता येणार नाही। बघा, असं आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। तर इथे बघा थोडं थोडं मिश्रण घालून आपण हे पीठ मळलेलं आहे आणि इथे बघा एवढं मिश्रण आहे। आता हे सगळं मिश्रण आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे। मिश्रण सुद्धा एकदम परफेक्ट झालेलं आहे आणि पीठ सुद्धा एकदम छान असं आपलं तयार होणार आहे। एकदम परफेक्ट प्रमाण दिलेलं आहे आणि परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्ही सुद्धा बनवले तरी अगदी खुसखुशीतच होणार। जे मी प्रमाण घेतलेलं आहे त्या प्रमाणात तुम्ही नक्की बनवून बघा। आणि गव्हाचं पीठ, सेंद्रिय गूळ आपल्या शरीरासाठी खूप असं पौष्टिक आहे। आता हे सगळं आपण मळून घेऊ। तर इथे बघा सगळं पीठ मळून आपलं तयार झालेलं आहे। एकदम परफेक्ट असं प्रमाण आहे आणि पीठ सुद्धा एकदम परफेक्ट असं तयार झालेलं आहे। आता हे पीठ भिजवायची आपल्याला अजिबात गरज नाही, लगेचच आपल्याला लाटून घ्यायचं आहे। मग या पद्धतीने लाटायचं आहे आणि गुळाचे जर म्हटलं की अशा चिरा याला जातातच। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। खूप जास्त सुद्धा पातळ करायचे नाही। तर बघा या पद्धतीने आपण लाटून घेतलं की ज्या कडेच्या ज्या चिरा गेलेल्या कडा आहेत त्या आपल्याला काढून घ्यायच्या आणि राहिलेल्या पिठामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायच्या आहे। अतिशय छान असं पीठ तयार झालेलं आहे। बघा झालं की नाही छान। आता तुम्हाला चौकोनी, त्रिकोणी कोणत्या आकारामध्ये कट करायच्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घ्यायचे आहे। अगदी मस्त असे कट होत आहेत। करायला खूप सोपे आहे। आता मुलं बाहेरचं खातात तर मुलांना असं वेगळं करून ठेवायचं की मुलं अगदी आवडीने खातील। आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे गव्हाचं पीठ आणि गूळ हे किती पौष्टिक आहे ते। तर बघा या पद्धतीने आपल्याला
कट करून घ्यायचं आहे. आता तुम्हाला किती जाड ठेवायचं, पातळ ठेवायचं त्या पद्धतीने कट करायचं, पण शक्यतो खूप जास्त सुद्धा पातळ करायचं नाही. तर इथे बघा सगळी शंकरपाळी मी कट करून घेतलेली आहे. आता सगळी आपण अशा पद्धतीने लाटून कट करून घेऊया. तर इथे आपण सगळी शंकरपाळी लाटून कट करून घेतलेली आहे. आता आपण ही तळून घेऊ. तर इथे शंकरपाळी तळण्यासाठी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल आपल्याला खूप कडकडीत गरम करायचं नाही किंवा एकदमही थंड ठेवायचं नाही. अगदी हलकसं आपल्याला गरम करायचं आहे आणि यामध्ये आपल्याला शंकरपाळी सोडायची आहे. बघा अशा पद्धतीने बुडबुडे आले पाहिजे या पद्धतीचं तेल आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला शंकरपाळी सोडून घ्यायची आहे. आता तेलामध्ये जेवढी बसतील तेवढी सोडायची आहे. खूप जास्त सुद्धा गर्दी करायची नाही, नाहीतर त्याला तळण्यासाठी वेळ लागेल. आता तेलात शंकरपाळी सोडली की अगदी हलक्या हाताने आपल्याला झाऱ्या लावायचा आणि फक्त ही मोकळी करायची आहे. हलकसं त्याला सैल करायचं आहे, म्हणजे काय होतं, छान अशी एकसारखी ही तळल्या जातात आणि आपल्याला हलक्याशा सोनेरी रंगावर ही तळून घ्यायची आहे. तर इथे बघा आपण मंद गॅसवर तळतोय आणि तुम्ही इथे बघू शकता छान अशी याला क्रॅक जात आहे. क्रॅक गेल्यामुळे काय होतं, आतपर्यंत तेल जाऊन छान असे हे तळले जातात. अशा पद्धतीनेच आपल्याला मंद गॅसवर तळायचे आहे. तर इथे तुम्ही बघू शकता अतिशय सुंदर असा कलर आलेला आहे आणि याची आपण जरी बाहेर काढले तरी याची तळण्याची प्रोसेस ही चालू असते. त्यासाठी आपल्याला खूप डार्क सुद्धा करायचे नाही. आता हे आपण काढून घेऊ आणि बाकीचे राहिलेले ह्याच पद्धतीने तळून घेऊ. तर इथे तुम्ही बघू शकता आपले सगळे शंकरपाळे तळून तयार झालेले आहे आणि करायला वेळ लागत नाही, कट करायला वेळ लागत नाही, पण तळण्यासाठी थोडासा वेळ लागतो. गॅसची फ्लेम सुद्धा वाढवायची नाही, अगदी मंद गॅसवर सुद्धा हे अगदी छानपैकी तळून होतात. तर तुम्ही इथे बघू शकता अजिबात असे तेलकट झालेले नाही, एकदम छान असे खुसखुशीत झालेले आहे आणि आतपर्यंत क्रॅक गेलेले असतात. त्यामुळे काय होतं, तेल सुद्धा जाऊन छान असे खुसखुशीत तयार होतात. आता तुम्ही हे लहान मुलांना देऊ शकता, ज्या आजी आजोबांना दात नाही ते सुद्धा हे शंकरपाळे खाऊ शकतील आणि पौष्टिक सुद्धा आहे. ज्यांना शुगर आहे ते शुगरवाले सुद्धा हे शंकरपाळे खातील, एवढे हे चवीला छान लागतात आणि तितके हे पौष्टिक आहे. तर अशा ह्या सोप्या पद्धतीने परफेक्ट प्रमाणामध्ये तुम्ही गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे जरूर करून बघा आणि तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन बटन प्रेस करा. धन्यवाद.